वेलकम टू फेस वॉश सिरीज पार्ट 3 आय गेस। आज मी तुम्हाला जे फेस वॉश दाखवणार आहे ते प्रचंड फेमस आहे जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये, जगामध्ये प्रचंड फेमस आहे, म्हणजे सर्वात फेमस म्हटलं तरी चालेल। आणि भरपूर सेलिब्रिटीजने याला फ्रीमध्ये खूप जास्त मार्केट दिलेलं आहे। मला माहिती नाही का, बट मला हे फेस वॉश अगोदरपासून आवडले नाही। मला जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा मी 1 वर्ष वापरलं, बट सिन्स द डे इट वॉज डुईंग नथिंग टू माय स्किन। माझ्या स्किनवरचं ऑइलही काढत नव्हतं आणि कोणत्याच प्रकारच्या सुधारणा माझ्या स्किनला करत नव्हतं। तेव्हापासून मी हे फेस वॉश वापरणं सोडून दिलं। इट इज डेफिनेटली व्हेरी जेंटल फेस वॉश, इतकं जेंटल फेस वॉश आहे की ते लावल्यानंतर तुम्हाला ते मॉइश्चरायझर सारखं वाटतं। मी बोलतोय सेटाफिन स्किन क्लिन्झर विषयी। आय गेस 1947 पासून हा ब्रँड इस्टॅब्लिश झालेला आहे। गार्डनमानी सगळ्यात अगोदर हे त्यांचं प्रोडक्ट लॉन्च केलेलं होतं आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास 75 वर्ष झाली। 75 वर्षांपासून हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे आणि आजही 1 नंबरला आहे। बट मला माहिती नाही का, मला आजपर्यंत हे प्रोडक्ट आवडलं नाही। मे बी इतकं जेंटल आहे की ते ऑइली स्किनसाठी अजिबात नाही आहे। ऑइली स्किनवाल्यांचा कन्सर्न असतो की भाई ॲटलिस्ट स्किनवरचं जे ऑइल आहे ते ऑइल काढायला हवं, हे अजिबात ऑइल काढत नाही। त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे विच इज 5 साइन्स ऑफ स्किन सेन्सिटिव्हिटी, विच इज ड्रायनेस, इरिटेशन, रफनेस, टाइटनेस आणि वीकन स्किन बॅरियर। रोझेशिया असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांच्यासाठी क्लिन्झर खूप छान आहे। बट तुमची जर ऑइली स्किन आहे किंवा तुमची जर नॉर्मल स्किन आहे तर तुमच्यासाठी हे अजिबात नाही आहे। अजिबात वापरू नका, कारण मला जवळपास 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे। हे मी अजूनही वापरतो, पण का वापरतो, एखाद्या वेळेस मी जर स्किन बॅरियर डॅमेज केलं रेटिनॉल वगैरे लावून, जास्तच रेटिनॉल वगैरे लावून, तेव्हा मी वापरतो। बट इन अदर केसेस नॉट एट ऑल। आता मला ही पण गोष्ट कळली नाही की 2021च्या अगोदर हे का फेमस होतं, कारण 2021च्या अगोदर संपलंय बहुतेक, कारण 2021च्या अगोदर याच्यामध्ये SLS होतं, म्हणजे सोडियम लॉरेल सल्फेट, जो की सर्वात हार्श इन्ग्रेडियंट मानला जातो सर्फेक्टंट मधला, जो आपल्या निरमामध्ये किंवा कपडे धुतो त्या साबणमध्ये टाकलेला असतो। आता भरपूर असे स्किन केअर इन्ग्रेडियंट आहेत ज्याच्यामध्ये टाकलेला असतो, बट जरा जपून वापरा, जरा इन्ग्रेडियंट वाचायला शिका आणि त्याच्यानंतर वापरा। हे वापरण्याची पद्धत पण अशी आहे, तुम्हाला कोरड्या स्किनवर लावावं लागतं, मसाज करायची, त्याच्यानंतर पाणी न लावता पुसून घ्यायचं, किंवा तुम्ही पाण्याने पण धुवू शकता, डिपेंड। 2021 नंतर जेव्हा हे मॉडिफाय केलं, याचा फॉर्म्युला जेव्हा मॉडिफाय केला तेव्हा याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करण्यात आल्या। SLS काढून टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्लिसरीन, त्याच्यानंतर पॅन्थेनॉल, पॅन्टालॅक्टॉन, त्याच्यानंतर xanthan गम म्हणजे थोडं थिक करण्यासाठी, त्याच्यानंतर 2च सर्फेक्टंट आहे, म्हणजे 2च क्लिन्झिंग एजंट आहेत, ते पण खूप माइल्ड आहे। जसं की वन इज सोडियम कोकोएल आयसेथिओनेट, जे की प्रचंड माइल्ड आहे, आणि त्याच्यानंतर सेटिल अल्कोहोल पण आहे। हे सेटिल अल्कोहोल पण प्रचंड माइल्ड आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या फेसवरचं ऑइल काहीच काढत नाही, मला तरी असं वाटतं। आणि त्याच्यानंतर काही प्रिझर्वेटिव्ह आहे, सोडियम बेन्झोनेट सारखे, आणि त्याच्यानंतर pH बॅलन्स करण्यासाठी सायट्रिक ऍसिड आहे। हे 4-5 इन्ग्रेडियंटच याच्यामध्ये आहे, दुसऱ्या याच्यामध्ये काहीच नाही आहे। आणि हो, तुम्हाला जर हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर या ठिकाणी मी लिंक दिलेली, त्या लिंकवर टॅप करून तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकता।